उन्हाळा खूपच वाढलेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये काहीतरी थंडगार प्यायची इच्छा सगळ्यांनाच होते. यासाठी आपण मग बाहेर जाऊन पितो. तर आता तुम्ही बाहेर जाऊन न पिता या पद्धतीनेच असं हे थंडगार जीरा सरबत बनवून ठेवा आणि जेव्हा गरज वाटेल त्यावेळेला तुम्ही हे घरच्या घरी बनवून पिऊ शकता. करायला खूप सोपं आहे. शिवाय 3 ते 4 महिने हे जीरा सरबत टिकतं. चला तर करायला घेऊया. यासाठी आपण एक आधी मसाला बनवणार आहोत. तर इथे मी अर्धी वाटी जिरं घेतलेलं आहे. हे ग्रॅममध्ये बघाल तर 50 ग्रॅम हे जिरं आहे. जिरं साफ करून घ्यायचं, त्यानंतर घ्यायचं आहे. यानंतर एक मोठा चमचा बडीशेप घेतलेली आहे. जिरं आणि बडीशेप पोटाला थंड ठेवण्याचं काम करतं. 1 चमचा मी इथे काळी मिरीचे दाणे घेतलेले आहेत. म्हणजे 15 ते 20 काळी मिरीचे दाणे आहेत. आपण मसाला जीरा सरबत करतोय यासाठी हे सगळे साहित्य आहेत. आपल्याला एकदम स्लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत. सगळं साहित्य पॅनमध्ये किंवा कढईमध्ये घालायचं. त्यानंतर गॅसची फ्लेम चालू करायची आणि फक्त एखाद मिनटं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. हे आपण यासाठी भाजून घेणार आहोत कारण यामध्ये कधी कधी मॉइश्चर असतं, ओलावा असतो, तर तो ओलावा नाहीसा होतो. यासाठी फक्त 1 मिनटं आपल्याला हलकासा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. जास्त वेळ भाजायचा नाही, याचा रंग बदलू द्यायचा नाही. हे बघा, हातावर घेऊन असं थोडंसं चेक करायचं आहे. हलकंसं हाताला गरम लागतं, याचा अर्थ आहे हे छान भाजलं गेलं आहे. आता हे एका ताटात काढून घेऊया आणि पूर्णपणे हा मसाला आहे तो थंड करून घेऊया. यानंतर पुढची तयारी करूया. यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे. या कढईमध्ये घालायची आहे आपल्याला खडीसाखर. तर इथे 50 ग्रॅम जिऱ्यासाठी मी पाव किलो खडीसाखर घेतलेली आहे. खडीसाखर कढईत घालायची आणि त्यानंतर गॅसची फ्लेम चालू करायची आणि थोडं 1-2 मिनटं असंच ठेवायचं आहे. म्हणजे ही साखर आहे ती कॅरमलाइज होते आणि याला मस्त असा रंग येतो. यानंतर यामध्ये घालायचं आहे 1.5 ग्लास पाणी. तुम्ही पाहू शकता पाणी घातल्यानंतर याचा रंग थोडासा बदललेला आहे. मस्त असा ब्राऊन कलर आलेला आहे. साखर कॅरमलाइज यासाठी करायची आहे. आता थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. पण आपण ही साखर कॅरमलाइज करताना आधी खडीसाखर घातल्यामुळे थोडीशी चिकटली आहे. 1-2 मिनटानंतर याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि ही साखर आपल्याला चांगली विरघळवून घ्यायची आहे. हे बघा, छान याला आता उकळी आलेली आहे. एकदा मिक्स करून घेऊया. तुम्ही खडीसाखरेऐवजी साधी साखर वापरू शकता. पण खडीसाखर जर वापरली तर याचा गुणधर्म थंड असल्यामुळे याचासुद्धा आपल्याला फायदा होतो. आता खडीसाखर वितळते तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. तर मसाला हा बघा मी थंड करून घेतला आहे. मिक्सरच्या भांड्यात हा थंड करूनच मसाला घालायचा आहे. आता मिक्सरचं भांडं घेताना सुद्धा कोरडं घ्यायचं आहे. इथे मी 1 चमचा साधं मीठ घेतलं आहे आणि यानंतर 1.5 चमचा मी इथे काळं मीठ घातलेलं आहे. काळं मिठाचा वापर नक्की करा, यामुळे या जिरा सरबतला फ्लेवर खूप छान येतो. यानंतर याला चटपटीतपणा येण्यासाठी 1 मोठा चमचा चाट मसाला घातलेला आहे. चाट मसाल्यामुळे जिरा सरबत एकदम मस्त चटपटीत असं तयार होतं. झाकण लावायचं आहे आणि आपल्याला याची छान अशी बारीक पावडर करून घ्यायची. हे बघा, या पद्धतीने अशी ही पावडर झाली पाहिजे. एकदम जास्त बारीक होत नाही, पण अशी ही इतपत करून घ्यायची. यानंतर अजून पुढची तयारी करूया. तर आपण जिरा सरबत बनवण्यासाठी सब्जाचा सुद्धा वापर करणार आहोत. 1 चमचा सब्जा पाण्यामध्ये घालायचा आहे. पाणी बुडेपर्यंत घालायचं आणि मिक्स करून आपली पुढची तयारी होईपर्यंत ठेवून द्यायचं आहे. सब्जासुद्धा आपल्या पोटासाठी खूपच थंडावा देण्याचं काम करतो, त्यामुळे याचा वापरसुद्धा नक्की करायचा. हे बघा, 5 मिनटं मी छान असं हे उकळून घेतलेलं आहे. खडीसाखर छान वितळली. आता आपल्याला चेक करायचं आहे. फक्त हा शुगर सिरप आहे ना आपला खडीसाखरेचा, तो फक्त चिकट व्हायला पाहिजे. आपल्याला एकतारी पाक अजिबात करायचा नाही. यानंतर यामध्ये आपण वाटून ठेवलेला मसाला आहे, तो सगळा मसाला यामध्ये घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आणि फक्त 2-3 मिनटं याला छान उकळी काढून घ्यायची आहे. म्हणजे या शुगर सिरपमध्ये आपला हा मसालासुद्धा छान मिक्स होईल आणि याचा फ्लेवर चांगला यामध्ये उतरेल. गॅसची फ्लेम फास्ट ठेवलेली आहे आणि फास्ट ठेवूनच आपल्याला हे चांगलं मिक्स करून उकळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त याला रंग आलेला आहे. जिरा सरबत आपलं तयार झालेलं आहे. आता हे पूर्णपणे थंड करून घेऊया. गॅसची फ्लेम इथे बंद केली आहे. यानंतर इथे मी एक भांडं ठेवलेलं आहे गरम करायला. यामध्ये आपण घालूया 1 ग्लास पाणी. आता आपण हे जिरा सरबत आहे ते अजून थंडगार बनवणार आहोत, शिवाय पौष्टिकसुद्धा. यासाठी यामध्ये 10-12 पुदिन्याची पानं घालायची. पाणी उकळायला आलं की यामध्ये पुदिन्याची पानं घालायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे. 2-3 मिनटं याला चांगली उकळी काढून घ्यायची. नियमित
जिरं खाण्याचे खूपच फायदे आहेत. यामुळे पचनक्रिया सुधारते, वजन कमी होतं, शरीर डिटॉक्स होतं, लोहाची कमतरता भरून निघते, रक्तदाब नियंत्रणात राहतो, त्वचेसंबंधित समस्या कमी होतात, शिवाय शरीरातील उष्णतासुद्धा कमी होते. पुदिन्याचे गुणधर्मसुद्धा थंडगार आहे. ते आपल्या पोटाला, शरीराला थंडावा देण्याचं काम करतं. यासाठीच आपल्याला हे पुदिना सिरप बनवून घ्यायचं आहे. आता हे सुद्धा आपलं तयार झालं आहे. रंग पहा हिरवा आलेला आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे पुदिना सिरप आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं. यानंतर हे जिरा सरबत तुम्ही पाहू शकता पूर्णपणे मी थंड करून घेतलेलं आहे. आता यामध्ये अजून आपण घालणार आहोत हे जास्त दिवस टिकण्यासाठी लिंबाचा रस. तर मी इथे एक मोठा लिंबू होता म्हणून एक लिंबू मी पिळून घालणार आहे. यामुळे काय होतं, हे जिरा सरबत आहे ना ते बरेच दिवस टिकतं. लिंबामुळे हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. तुमच्याकडे जर लिंबाचा रस घालायचं नसेल तुम्हाला तर तुम्ही इथे व्हिनेगर घालू शकता. 1 चमचा व्हिनेगर घालायचा आहे, मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर हा सिरप आहे, हा ज्यूस आहे, सरबत आहे, ते आपल्याला असं गाळून घ्यायचं आहे गाळणीने. म्हणजे एक्स्ट्रा जो जाडा मसाला असेल ना तो आपल्याला बाजूला काढता येईल. गाळणी लहान आहे त्यामुळे 2 ते 3 वेळा मी या पद्धतीने असं गाळून घेणार आहे. हा बघा, हा मसाला राहिला आहे तो आपण बाजूला काढून घेऊया. मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त असं आपलं हे जिरा सरबत तयार झालेलं आहे. पाहू शकता काय सुरेख असा रंग आलेला आहे. आता आपल्याला हे जिरा सरबत स्टोर करून ठेवायचं आहे, भरून ठेवायचं आहे एखाद्या काचेच्या बरणीमध्ये. अशा प्रकारची एक कोरडी बरणी घ्यायची आणि त्यामध्ये हे जिरा सरबत आहे ते भरून ठेवायचं. हे जिरा सरबत तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता बनवून. असं हे 3 ते 4 महिने टिकतं आणि ज्या वेळेला तुम्हाला इच्छा होईल थंडगार पिण्याची त्यावेळेला तुम्ही असं हे जिरा सरबत बनवून पिऊ शकता. आहे की नाही साधी सोपी रेसिपी. हे जिरा सरबत जर आपण बाहेर आणायला गेलो तर किती महाग मिळतं, पण घरच्या घरी किती स्वस्तात मस्त बनवलेलं आहे. चला तर आता जिरा सरबतसुद्धा करून दाखवते. हे बघा, सब्जासुद्धा मस्त असा फुललेला आहे. ग्लासामध्ये 1 चमचा मोठा सब्जा घालायचा आहे. सब्जा खूपच थंडगार आहे त्यामुळे याचा नक्कीच वापर करा. आता इथे मी बर्फाचे क्यूब्स घालते, पण जर तुम्हाला बर्फ नको हवा असेल तर तुम्ही इथे साध्या पाण्याचा वापर करू शकता. इथे 2 ते 3 क्यूब्स आपल्याला ग्लासामध्ये घालायचे आहेत. त्यानंतर आपल्याला जे जिरं सरबत बनवून घेतलं होतं ना ते मोठा 1 चमचा घालायचा आहे. तर इथे मी 1 मोठा चमचा जिरा सरबत घातला आहे. साखर घातलेली आहे त्यामुळे साखर घालायची गरज नाही. पुदिन्याचं सिरप म्हणजेच पुदिन्याचं पाणी थंड करायचं आणि त्यानंतर घालायचं आहे दोन्ही ग्लासामध्ये. मिक्स करून घ्यायचं. मस्त अगदी झटपट 1 मिनिटातच बनून आहे हे जिरा सरबत. तुम्ही जर हे जिरा सरबत बनवून ठेवला, जिरा सरबत सिरप, तर अगदी 1 मिनिटात फक्त तुम्ही हे जिरा सरबत घरच्या घरी खूपच हायजीन पद्धतीने बनवू शकता. आता जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये थंडगार काही प्यायची इच्छा झाली तर तुम्ही सुद्धा असं हे जिरा सरबतचं ज्यूस प्रीमिक्स बनवून ठेवा आणि घरच्या घरी फक्त 1च मिनिटात असं हे थंडगार जिरा सरबत बनवून प्या. आहे की नाही साधी सोपी रेसिपी. तर यापुढे बाहेर जाऊन न पिता घरच्या घरी तुम्ही सुद्धा हे जिरा सरबत बनवून पिया आणि बनवून बघितल्यानंतर मला कमेंट करून सांगा तुमची रेसिपी कशी झाली होती. माझी ही रेसिपी तुम्ही कुठून पाहताय मंडळी हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. आजची रेसिपी कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. ही रेसिपी जराही आवडली तर लाईक करा, शेअर करा.